जगातील तृणधान्य मिलेट वर्षनिमित्त ड्रीम फाउंडेशन आणि बसव संगम शेतकरी गटातर्फे शेतकरी ते थेट ग्राहक ओरडा पार्टीचे आयोजन राजधानी दिल्लीतील राजघाट येथे 18 आणि 19 डिसेंबर रोजी आयोजित केले असल्याने संयोजक काशीनाथ बदगुंडकी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सोलापूरच्या ओरड्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होत आहे आणि आपल्या राजधानी दिल्लीमध्ये मिलेट फेस्टिवलमध्ये 18 आणि 19 तारखेला राजघाट नवी दिल्लीमध्ये एक स्वतंत्र 3 स्टॉल आपल्याला मिळालेले आहेत। खेती विरासत आणि SGP युनिव्हर्सिटी यांनी हा कार्यक्रम घेतले। 30-40 हजार लोकांना तिथे आपल्याला संधी मिळालेली आहे। यासाठी 16 तारखेला सांगली येथील कवठे महाकाळ येथे 1500 लोकांना ओरडा पार्टी आपले सांगलीतले उद्योजक प्रदीप वाले साहेबांनी ठेवलेले। त्याच दिवशी उद्या म्हणजे सायंकाळी सांगलीचे माजी महापौर नितीन सावगावे साहेबांनी आपल्या माणसानिमित्त 500 लोकांना ओरडा पार्टी ठेवली। असं सोलापूर ओरडा म्हणजे आपण ओरडा महोत्सव सीझन 1 अंतर्गत सांगली येथील उद्योजक प्रदीप वाले यांनी कवठे महाकाळ येथील शाही दरबार मल्टीपर्पज हॉल येथे शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत 1500 लोकांना ओरडा पार्टी ठेवली आहे। सायंकाळी 5 वाजता सांगलीचे माजी महापौर नितीन सावगावे यांनी बोसे येथील पॉलिटेक्निक कॉलेज येथे 500 लोकांना आपल्या वाढदिवसानिमित्त अस्सल सोलापूरची ओरडा महोत्सव ठेवले आहे। रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी सोलापुरातील चैताली लॉन बँकेट हॉल पोद्दार स्कूल जवळ राजेश्वर नगर विजापूर रोड येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत भव्य ओरडा महोत्सवाचे आणि गावरान जेवणाचे आयोजन पत्रकार, शिक्षक, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी ठेवले आहे। सोलापूर शहरामध्येच लोकांना ओरडा पार्टीचा आस्वाद घेता यावा यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट ओरडा पार्टी होणार असून लोकांनी यामध्ये सहभागी होऊन ओरड्याचे आस्वाद घेण्यात यावा असे आवाहन संयोजक सतीश बुरुडकर आणि प्रथम बुरुडकर यांनी केले आहे। नमस्कार, माझं नाव प्रथमेश बुरुडकर। पोद्दार शाळेजवळ चैताली लॉन बँकेट हॉल माझं आहे। त्यात आपण दांडिया आणि हुरडा या सांस्कृतिक कार्यक्रम राबवतो। त्या संदर्भात मी सरांशी भेटलो। सरांचा एक अतिउत्तम एक संवाद साधला सरांशी आणि एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सोलापुरातले आपले नामांकित लोक जे आहेत, पत्रकार बांधव असू दे किंवा एक उद्योजक असू दे किंवा सामाजिक एरियामधील लोक असू दे, जे आपले सांस्कृतिक जपतात, त्या लोकांना आपण एकत्र आणून एक आपलं सांस्कृतिक जपण्याचा कार्यक्रम करतोय। तुमचा प्रतिसाद भेटल्याबद्दल मला कोटी कोटी धन्यवाद।